नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आता झाली आहे संध्याकाळ आणि जेवण करायचा टाइम झालाय खरं माझा, पण त्याच्या आधी आज फक्त जेवण मी जे काय करते ते मी शूट करणार आहे। म्हणजे आज स्पेशल असणार आहे, पालक स्पेशल असणार आहे। जेवणाला सुरुवात करायच्या आधी हिला भूक लागली। त्या दिवशी मी शनिवारी गोड शेवयांची खीर बनवली होती। याआधी ती तिखट खात होती, म्हणजे हळद मिठावर जे मी करायची ते ती खात होती। त्या दिवशी शनिवारी मी केली तेव्हापासून तिला ती आवडली। आज त्याच्या आधी ती लहान असताना खायची गोड शिरा शेवया, त्याच्यानंतर तिने बंद केलं होतं। तर मग ती आता मला नेहमीच सांगते, रोजच सांगते की गोड शेव कर, मला तिखट आता आवडत नाही असं। तर तिला आधी भरून घेते आणि मग जेवणाची अर्धी तयारी झाली आणि मग मी जेवण करते। आज स्पेशल फक्त जेवणाचा व्लॉग असणार आहे। चलो स्टे ट्यून। आणि व्लॉग अजून जेवणाचा सुरू करण्याच्या आधी मी एक सांगू इच्छिते की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, आणि व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब तेवढं करून घ्या। तुमचं एक सबस्क्रिप्शन असणार आहे माझ्या खूप गरजेचं, तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब करा। जय जय रघु समर्थ। बघू शेव खाते। तर आता मी बनवत घेते पालकाची ग्रेव्ही भाजी। म्हणजे आपण सुकी भाजी करतो, ती सुकी भाजी खाऊन खाऊन नेहमी सुकी भाजी खाऊन कंटाळा येतो, तर अशी लिप्ती लिप्ती, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो पालकाचं फतफद। तर असं म्हणजे त्याच्यात मी सांगते जे काही साहित्य आहे ते, आणि ते पालकाची ग्रेव्ही भाजी, आणि मी बनवणार आहे पालकाची भजी। तर आज मी ह्या दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी आता तुम्हाला सांगते। तर पालकाची ग्रेव्ही भाजी बनवण्यासाठी मी घेतलेलं साहित्य हे असं आहे। बेसन घेतलंय, पाव वाटीच्या थोडं जास्त आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, 1 वाटी चण्याची डाळ घेतले, भिजवून घेतली ती। मसाला, हळद, मोहरी, जिरं, आणि स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे पालक 3 वाटे आहे हा, आणि 2 छोट्या साईजचे कांदे, कोथिंबीर, टोमॅटो, 1 मिरची आणि लसूण, तेल आणि मीठ एवढं साहित्य घेतलंय। हे आपल्याला लागणार आहे भाजीसाठी। तर आता चला करत घेऊया भाजी। तर भाजी करायला घेते मी। गॅस लावलाय, 2 पळ्या तेल टाकलंय, आणि त्याच्यात टाकून घेते मोहरी आणि जिरं। मोहरी, जिरं, हिंग टाकते, लसूण आणि मिरची, लगेच टाकते कांदा, थोडा शिजू देते। आता अगदी सोपी रेसिपी आहे आज, आणि काय वेगळं करण्याची काय गरजच नाही आहे, छान होऊन जाते। हा कांदा आता शिजलाय, तर त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेते। हळद आणि मसाला, 1 मिरची टाकले, त्याच्यामुळे जरासा कमी आहे मसाला। आता ह्याच्यात टाकते ही चण्याची डाळ भिजवलेली आहे। शेंगदाणे,
थोडंसं मिक्स करते. चण्याची डाळ शिजवलेली आहे, त्याच्यामुळे ही पण पटकन शिजणार आहे. पालकाला काही शिजायला जास्त वेळ नाही लागत. आणि हे सगळं शिजल्यावरती मग टोमॅटो कोथिंबीर टाकणार आहे. आता टाकते याच्यात पालक. मिक्स करून घेतलं. आणि आता ह्याच्यात टाकते मीठ. आता शिजत ठेवते. काय सांग, आता मी ह्याच्यात टाकून घेते पाणी. आणि ठेवूया एक उकळी काढून. हे आता छान 4-5 मिनिटं शिजून देते, कारण पालक आहे त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागणार आहे. असं झाकण ठेवलं आणि झाकणावरती पाणी ओतलंय, त्याच्यामुळे हे वरून पण आणि खालून पण दोन्हीकडनं त्यांना छान वाफ मिळेल आणि पटकन शिजून जाईल. पुढे काय करायचं तर मी तुम्हाला सांगते की हे आता बेसन आहे ना, तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची हे शिजल्यावरती. आणि मग आधी टोमॅटो शिजवून घ्यायचं. आणि मग पिठलं कसं करतो आपण, म्हणजे आमच्याकडे पिठलं पाणी टाकून करतात, तर बेसनाच्या अशी प्युरी करायची आणि मग त्याच्यामध्ये ओतून द्यायचं. असं छान लिप्त असं खायला चपाती किंवा भाकरी सोबत छान होऊन जातं. तर मी आता करत घेते पालकाची भजी करणार आहे, तर त्याची तयारी करते मी आता मी घेते पालकची भजी बनवायला. याच्यासाठी मी छोटी छोटी पालकची पानं धुवून घेतलीत, छोटी छोटी निवडून घेतलीत आणि बेसन घेतलंय. त्यात मी टाकते ओवा, थोडीशी हळद, थोडासा मसाला. आणि चवीनुसार मीठ. हे सगळं घेते आता मिक्स करून. एवढंच साहित्य टाकणार आहे, बाकी काही टाकणार नाही. आणि पालकची पानं हे सगळं घेते मिक्स करून. आता हे जरा जाडसरच करून घेणार आहे, म्हणजे पाल्याला चिटकायला पाहिजे थोडं बेसन, म्हणून असं सगळं थोडं जाडसर असं करून घेते. पालकच्या भाजीचा वास आला. हे असं साधारण कन्सिस्टन्सी ठेवलं आहे मी, जाड एवढं असं. आता थोडंसं रेस्ट करत ठेवते, म्हणजे थोडं पीठ येईल ते. आता हे ऑलमोस्ट शिजलंय, तर त्याच्यात मी आता टाकते हा टोमॅटो. आणि परत एकदा झाकण ठेवून हे टोमॅटो थोडासा शिजवून घेते. आता मी त्याच्यात हे टाकून घेते प्युरी जी मी केली आहे, बेसन आणि पाणी टाकून. आणि मग असं ढवळून घ्यायचं. पिठलं कसं आपण करताना ढवळतो तसं थोडं जाड होतं. जाड सगळं थोडं. आणि त्या वाटीमध्ये पाणी घेऊन टाकतो. असं छान असं घाटून घेतलंय मी. आणि आता त्याच्यात टाकते कोथिंबीर. आणि आता रेडी आहे आपलं पालकाचं ग्रेव्ही भाजी.
आता आहे रेडी टू सर्व आपलं पालकचं फतफद. चलो गरम गरम भजी टाकत घेतली. टाकले म्हणजे मी 2-3 टाकल्यात. खिडकी उघडले कारण का धूळ होईल सगळीकडे. एकीकडे भात करत ठेवलाय असं. चपाती भात आणि गिरड्याची भाजी गेले सकाळचीच आहे, तीच खाणार आहोत. आहे उरली तर कशाला. छोटी छोटीच पानं घेतली, त्याच्यामुळे मग भजी करायला छान जरा नेमकं तेल पण जास्त नाही लागत आणि छान होऊन जाईल तुमचं. मस्त टम्म फुगल्यात भाज्या. अशाच मी आता बाकी सगळ्या करून घेते. तर ही अशी माझी रेडी आहे पालकची मस्त गरमागरम भजी. बाबू कसे झाले भजी? बोल ना तोंडाने बोल. तुमची मुलं सुद्धा पालक वगैरे काय खात नसतील तर नक्की अशी भजी करून खा. माझी मुलीला खूप आवडले भजी पालकची. इतर वेळेस मुलं पालक वगैरे खायला, पालेभाज्या खायला कंटाळा करतात, पण असं काय करून दिलं की ते आवडीने खातात. ती भाजी पण खाते श्रिया पालकची चपातीसोबत, आणि भज्या तर सगळ्यांना आवडतातच. त्याच्यामुळे मी मसाला वगैरे जरा कमी टाकलाय. तर असं केलंय. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हे आहे जेवणाचं ताट रेडी. व्हिडिओ कसा वाटला? मी पालकची लिपती जी भाजी केली ती आणि भजी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ बघताय आणि इथपर्यंत पोहोचलायत, व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.